महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची स्थापना 1967 साली झाली। सहकारी तत्वावर चालणाऱ्या गावपातळीवरच्या दूध संस्था, तालुका दूध संघ, जिल्हा दूध या सर्वांची शिखर संस्था म्हणून महानंद कार्यरत होती। 25 लाखांहून अधिक शेतकरी महानंदशी जोडले गेले होते। 9.5 लाख लिटर इतकी संकलन क्षमता असलेल्या महानंदचे 2005 मध्ये दूध संकलन 8 लाख लिटर इतकं होतं। पण काँग्रेस प्रणित आघाडी सरकारनं शरद पवार यांच्या मार्गदर्शनात 15 वर्षात अनेक सहकारी संस्था डबघाईला आणल्या, दिवाळखोरीत नेल्या। त्याचपैकी एक म्हणजे महानंद। महानंदशी संलग्न असलेल्या दूध संघांनी त्यांच्याकडील 5% दूध महानंदला देण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात 3%, 2% असा वेळोवेळी कमी करण्यात आला। परिणामी महानंदचं दूध संकलन रोडावलं। आता केवळ 80,000 लिटरवर दूध संकलन होत आहे। परिणामी अनेक दूध प्रकल्प धूळ खात पडले, कर्मचाऱ्यांचे पगार थकले। अनेक जिल्हा दूध संघांनी स्वतःचे दूध ब्रँड विकसित केले। राज्यात राजकारण्यांचे खासगी दूध ब्रँडही विकसित झाले। यामुळेच महानंद अडचणीत आली आणि त्यात भर पडली ती म्हणजे महानंदच्या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराची। 2015 मध्ये महानंदचं ऑडिट करण्यात आलं। या ऑडिटमध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या। राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय संचालक मंडळाचा परदेश दौऱ्यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात आले। उस्मानाबाद येथील भूम तालुका दूध पुरवठा संघाला दिलेल्या 50 लाख रुपये विशेष कर्जाची वसुली केली गेली नाही। इस्रायल येथील अॅग्रोटेक 2009 शेती, दुग्ध आणि पशुसंवर्धन प्रदर्शनासाठी संचालकांच्या विदेश दौऱ्यावर 9,67,450 रुपये खर्च करण्यात आला। संचालक मंडळाच्या वाहन भत्त्यासाठी 68,07 लाख रुपये रक्कम खर्च करण्यात आली। नवीन वाहनांची खरेदी, जाहिरात प्रायोजकत्वासाठी 88 कोटी रुपये खर्च करण्यात आले। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संचालकांनी जाहिरातीवरचा खर्च केला। दूध महासंघाच्या अध्यक्षांच्या निवास व्यवस्थेवर तसंच संचालकांच्या विश्रांतीगृहाच्या भाड्यावर कोट्यवधी खर्च करण्यात आले। महानंद दुग्धशाळेत नवीन मशीन्स बसवल्यानंतर जुन्या मशीन्सच्या लिलावातही गैरव्यवहार करण्यात आला। मुंबई महापालिकेच्या शाळांना पुरवठा केलेल्या सुगंधी दुधाची 8,33 लाख रुपयांच्या थकीत रकमेच्या वसुलीबाबत हलगर्जी करण्यात आली। महानंदच्या आजच्या स्थितीला जबाबदार असणारेच आता महानंदला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी आग्रही आहेत। एनडीडीबीच्या माध्यमातून देशातील अनेक दूध सहकारी संस्थांना बळकटी मिळाली, त्यांचा व्यवसाय वाढला। महानंदलाही एनडीडीबी गतवैभव प्राप्त करून देईल।